खऱ्या अर्थाने आपण मानव पंथातील अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात। आपण कुठलाही रोल निभवू शकता एवढी आम्हाला खात्री होती, म्हणून आपल्याकडे दिलेले दोन्हीही भार होते ते आपण आपल्या कर्तृत्वाने परिपूर्ण केले। यानंतर या ठिकाणी ज्या सोहळ्याची आपण प्रतीक्षा करत आहात तो सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। आदरणीय श्रद्धेय पंतभूषण पूजनीय आचार्य श्री लोणखेडा निवासी श्री बाबांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांना या ठिकाणी या ग्रामस्थाच्या वतीने संतभूषण सोहळा संपन्न होईल। आपण सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आपल्या कृतीने भावप्रधान हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वांनी त्या सोहळ्याचा अनुभव घ्यायचा आहे। कार्य आपुले असे महान, कार्य आपुले असे हे महान, वर्णो किती मी महिमा आपुली महान, करीतो साष्टांगी ठेवूनिया आपुला मान, स्वीकारावा सत्कार घेऊनी सन्मान, स्वीकारावा सत्कार हा घेऊनी सन्मान। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। सत्कार होईपर्यंत टाळ्या चालू राहू द्या। सर्वात ज्या गोष्टीसाठी हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तो क्षण या ठिकाणी आलेला आहे, तरी सर्व मंडळींना सूचना आहे की आपण या ठिकाणी सत्काराचं स्वरूप आहे सुवर्ण टिळा, सुवर्ण मुद्रा, जरीची टोपी, सवळं, द्रव्याचा हार आणि एक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र या ठिकाणी समर्पित करण्यात येईल असे सोहळ्याचं स्वरूप आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व आदरणीय अण्णांचे नातेवाईक, सर्व ग्रामस्थ मंडळी, मोड या सर्वांच्या वतीने हा संतभूषण सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे, तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये याचं स्वागत चालू राहू द्यायचं। श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री शिनाई की जय। या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होत आहे। ज्या सन्मान सोहळ्यासाठी हे स्मृतिचिन्ह या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य अण्णांना देण्यात येत आहे, त्या स्मृतिचिन्हाचं पठण मी या ठिकाणी सर्वांसमोर करेल। सर्वांनी शांत चित्ताने हे ऐकून घ्यायचं आहे। आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण संत श्रेष्ठ आचार्य प्रवर महंत श्री पातुरकर बाबा महानुभाव, आपण स्वस्त श्री सर्वांनी शांत चित्ताने आता ऐका, टाळ्या बंद करा। स्वस्ति श्री सर्वोपमा
योग्य परावर जाणते ब्रह्मविद्या शास्त्राचे भांडार ईश्वरनिष्ठ परमार्ग आधारस्तंभ सकळ गुण अलंकार मंडित आदरणीय आचार्य श्री बाबा आपणास शतकोटी साष्टांग दंडवत प्रणाम। आदरणीय आचार्य श्री बाबा आपण धर्मसाधना समाजाभिमुख करण्यासाठी लोणखेडा येथे आश्रमाची संस्थापना केली। लोकांतात साधना करत असताना आपण एकांतही जपला आणि स्वतःच्या ईश्वर साधनेलाही परिपक्व केले। साधकांना मार्गदर्शन करून आपण निश्चितच या ईश्वर मार्गाला समृद्ध केले। ज्या श्री गुरूंच्या प्रसन्न मनोधर्माने आपण त्यांनी अंगलन सेवा केली तो सेवेचा आदर्श वस्तुपाठ प्रत्यक्ष कृतीतून आपण आम्हास दिला। विचार आचार व उच्चार या त्रिसूत्रीच्या रूपाने आपली धर्मरूप तपसाधनेची ख्याती सर्वदूर पसरली आहे। आपण बहुतांच्या वेदाबोधाला शास्त्रानुसरणाला तथा अनेकांच्या चर्याला निमित्त होऊन प्रेमोपायासारख्या मुख्य साधनाला पात्र आहात। इतकेच नव्हे तर ईश्वरीच्या उद्धरण व्यापारालागी आपण विनियोगी जात आहात। बहुत गुणांचा संभव तो महंत या शास्त्रोक्तीप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने आमच्याकरिता दीपस्तंभ आहात। समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रस्तुत संतभूषण या पुरस्काराने आपणाप्रती श्रद्धा व्यक्त करीत आहोत। आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संतभूषण सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। पुढील सूचना आदरणीय श्री श्याम शास्त्री देतील। अतिशय नयनरम्य आणि मंगलमय पवित्र असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। खऱ्या स्वरूपाने या सोहळ्याचा या ग्रामस्थाच्या वतीने संतभूषण पुरस्कार या ठिकाणी सन्मान आदरणीय श्रद्धेय श्री अण्णांना समर्पित झालेला आहे। पुढील शुभेच्छापर मंतव्य व्यक्त करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो। असे पंतसेविका सौभाग्यवती मीनाबेन मुरार पाटील यांना मी आमंत्रित करतो। आपले विचार 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी व्यक्त करायचे आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। मीनाबेन मुरार पाटील। नमीन कृपेच्या सागरो श्री चक्रधरो। आज सत्कार समारंभ निमित्त संपन्न होत असलेली ही सभा, या सभेला लाभलेले कवीश्वर कुळाचार्य कनाशी येथील श्री मोठे बाबाजी, कार्याध्यक्ष संत महंत आचार्यगण आणि येथे जमलेल्या माझ्या धर्मबंधू आणि भगिनींना माझा साष्टांग दंडवत प्रणाम। आज ज्यांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय प्रातस्मरणीय पूजनीय श्री अण्णा बाबा यांच्या जीवनाचा कर्तृत्वपट मी माझ्या शब्दात तुमच्या समोर मांडणार आहे, जो मी पाहिला आणि अनुभविला आहे। जीवन हा एक सोन्याचा दागिना असतो, तो जितका घडविला जाईल तितका अधिक शोभून दिसतो। माणसाच्या जीवनाचेही तसेच आहे, जो कर्तृत्वाने जितका घडतो तितका अधिक शोभून दिसतो। याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय सर्वांचे लाडके प्रातस्मरणीय पूजनीय श्री अण्णा बाबा। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मोड या गावी श्री शिवदास भिला चौधरी व ताराबेन शिवदास चौधरी या दाम्पत्याच्या उदरी अण्णांचा जन्म 1967 साली झाला। धन्य ते माता पिता। पुढे कर्मधर्म संयोगाने त्यांना ईश्वर धर्माकडे आले। त्यावेळेस कोणालाही वाटले नव्हते की हा एवढा लहानसा बालक या गावी पुन्हा आल्यावर त्यांचा एवढा मोठा सोहळा संपन्न होईल। पुढे महंत बाबा पातुरकर व यशोदाबाई तपस्विनी यशोदाबाई पातुरकर यांनी अण्णांचे संगोपन केले। लोणखेडा येथे आल्यावर त्यांच्या खऱ्या जीवनाची सुरुवात झाली। पुढे ब्रह्मविद्येच्या अध्ययनासाठी त्यांना परभणी जिल्ह्यातील बोरी या गावी आचार्य श्री अंकुळनेकर बाबाजी व जाळीचा देव येथील आचार्य श्री लोणारकर बाबाजी यांच्याकडे पाठवण्यात आले। पण मी असे ऐकले आहे
की बोरी या गावी असताना आश्रमात तेथे एका आजीला टीबी झालेला होता. टीबी हा साथीचा आजार आहे. त्यामुळे त्या आजीची सेवा करायला कोणीच तयार नव्हते. पण आमच्या अण्णांनी त्या आजीची खूप सेवा केली. अक्षरशः त्या आजीला उलट्या व्हायच्या, त्या उलट्या अण्णांनी स्वतः हाताने साफ केल्या. असे आमचे अण्णा. व तपस्विनी यशोदाबाई ज्यांनी त्यांचे लालन पालन केले होते, त्यांना उतार वयात म्हातारपणात अण्णांनी खूप सेवा केली. सेवा हा अतिशय महत्त्वपूर्ण गुण त्यांनी अर्जित केला नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात त्याचा अंगीकार केला आहे. असे आमचे अण्णा. आणि लहान थोर सर्वांची सेवा अण्णांनी केली. तोच वसा आणि वारसा त्यांनी आज तागायत जपला आहे आणि आम्हा सर्व लोणखेड्या वासियांना पण तीच शिकवण दिली आहे. पुढे गुरु प्रकृती बरी नसल्यामुळे अण्णा लोणखेड्या येथे आले. त्यावेळेस त्यांनी सगळ्यात मोठा घेतलेला निर्णय म्हणजे चक्रपाणी अवतार दिन महोत्सव साजरा करणे. 1967 साली अण्णांनी छोट्या खाणी चक्रपाणी अवतार दिनाची सुरुवात केली. त्याचे आज एक भव्य स्वरूपात रूपांतर झाले आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. कार्यकुशलता हा सर्वात मोठा गुण अण्णांच्या अंगी आहे. त्यामुळे या छोट्या खाणी सुरू केलेल्या चक्रपाणी अवतार दिनाला दिव्यता और भव्यता प्राप्त झाली आहे. चक्र अवतार दिनाचा महोत्सव जेवढ्या जल्लोषाने साजरा करतात तेवढ्याच जल्लोषाने चक्रपाणी अवतार दिन प्रत्येक वर्षी न चुकता लोणखेड्या गावात होत असतो. लोणखेड्या गावात होत असतो आणि नेमक्या दिवाळीच्या 5-7 दिवस आधी चक्रपाणी अवतार दिन हा साजरा होत असतो. कारण चक्रपाणी अवतार दिन आणि दिवाळीचं अंतर दरवेळेस 5 किंवा 7 जास्तीत जास्त 8 दिवसाचं असतं. मग चक्रपाणी अवतार दिनाच्या आदल्या दिवशी पूर्ण लोणखेडा गाव हे सजवलं जातं. सडा संमार्जन केले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, गुड्या उभारल्या जातात, तोरणे लावली जातात आणि वाजत गाजत आणि गरबा नृत्य होतं, फटाके फोडले जातात, वाजत गाजत शिनाईची मिरवणूक निघते. मग एक संत वचन आहे, संत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मग अण्णा आमची दिवाळी तर आधीच करून टाकतात. ही सगळ्यात मोठी दिवाळी आमच्या लोणखेड्याला होत असते. पुढे एवढ्यावर अण्णा कधीच थांबले नाही. दरवर्षी या कार्यक्रमाची स्वरूपता ही वाढतच गेली. त्यानिमित्ताने पूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधू संत लोणखेड्या नगरीला येऊ लागले आणि हजारो साधू संतांचे पाय आमच्या लोणखेडा नगरीला लागले आणि लोणखेडा गाव हे अत्यंत पवित्र झाले. ते फक्त आणि फक्त अण्णांमुळेच. ते एवढे करून अण्णा कधीच थांबत नाही. त्याचबरोबर त्यांनी गीता जयंती हा महोत्सव गेले कित्येक वर्षापासून सुरू केलेला आहे. तो पण तेवढ्याच मोठ्या थाटामाटात सुरू आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीया, गुढीपाडवा, नवरात्र, विजन, धनत्रयोदशी, दीपावली पर्व असे अनेकविध सण मंदिरात 12ही महिने नेहमी साजरे होत असतात. त्यामुळे आम्हा लोणखेड्यावासियांना तो अवसर पाहण्याचा, अवसर करण्याचा आणि अन्नदानाचा लाभ हा केवढा होतो हे माझे शब्दात सांगणे अवघडच आहे. हे फक्त आणि फक्त अण्णांमुळेच घडते. मग पुढे अजून एवढ्यावर अण्णा थांबले नाही. आपण एक किंवा 2 लग्न आपल्या पूर्ण आयुष्यात 1 किंवा 2 लग्न समारंभ करतो. आयुष्यभरात फक्त 2 कार्यक्रम केल्यानंतर 3रा कार्यक्रम करण्याची आपली इच्छा होत नाही. आपण आर्थिक, मानसिक सगळे ज्याच्यात आपण एवढे नाही करू शकत. पण अण्णा प्रत्येक वर्षी न चुकता एवढ्या उत्साहाने चक्रपाणी जयंतीची तयारी करतात. त्यांच्याकडे पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो आणि विचार येतो की परमेश्वराने यांना कुठून एवढी शक्ती दिली की एवढ्या उत्साहाने आज किती वर्ष 28 वर्षापासून ते हा कार्यक्रम साजरा करत आहे. त्यामुळे हजारो साधू संतांचे पाय आमच्या लोणखेड्या नगरीला आले. आज आम्ही जर कुठे देवस्थान करायला गेलो, कुठे स्थानवंदन करायला गेलो तर आम्हाला फक्त बाबांचं नाव सांगायची गरज असते. आम्ही बाबांच्या गावाहून आलो तर तेथे आमची सगळीच व्यवस्था होते. आम्हाला कोणाचकडे जायची गरज राहत नाही.
असे हे आमचे अण्णा बाबा. एवढ्यावर अण्णा थांबत नाही. हे सगळे अवसर करून पण कधीच थकत नाही. गावात एखादे अधिकरण आले असेल तर अण्णा लगेच त्यांची आंघोळ, त्यांचे पूजन, त्यांची शोभायात्रा हे तर नेहमीचेच ठरलेले असते. सगळ्या बायांना, सगळ्या गाववासियांना आमंत्रण देऊन त्यांची मोठी शोभायात्रा काढली जाते. हे असे आजपर्यंत एवढे कार्यक्रम झाले. आज तुम्ही इथं पण 3 दिवसापासून बघत असाल. आजपर्यंत जेवढे कार्यक्रम झाले, पण अगदी सगळ्यात शेवटचे जेवण, शेवटची व्यक्ती जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत अण्णा कधीच जेवले नाही. प्रत्येकाच्या तोंडात जोपर्यंत घास भरला गेला नाही, सगळं आवरलं गेल्यावर रात्री 11 जरी वाजले तरी अण्णा सगळ्यात शेवटचे जेवण अण्णा करतात. हे असे आमचे अण्णा. अगदी पहाटेच 3 वाजेपासून अण्णांची दिनचर्या सुरू होते. तर पहाटे उठल्यावर सेवा, पूजा अवसर, आरती, परत दुपारी 12 वाजता ध्यानपूजा अवसर, आरती, उपार, संध्याकाळी 6 वाजता सायंपूजा अवसर, आरती, उपार, रात्री 8:30ला शेज आरती. ही दिनचर्या अण्णांची नेहमी चालूच असते. मग एवढीशी नाईची सेवा करतात, पूर्ण बायसासारखा अवसर माझे अण्णा करतात. त्यावेळेस आम्हाला एवढा वाटतो की मला असं वाटतं की माझ्या परमेश्वराकडे सगळ्यात जास्त शिनाईची सेवा करणाऱ्या भक्तांची लिस्ट असेल, त्यात माझ्या अण्णांचा पहिला नंबर असावा. आश्रमातील धर्मराज दादा, अश्विनी दिदी, चिऊ दिदी, विवेक दादा यांचे लहानपणापासून लालन पालन करून अण्णांनी त्यांना घडवण्यासाठी नेहमी तत्पर. त्यांनी खूप शिकावे, ब्रह्मविद्येचे ज्ञान घ्यावे व लोकांना त्या ज्ञानाचे दातृत्व करावे. त्यासाठी त्यांनी 10 वर्ष तरडगाव आन्वी येथे अभ्यासाला ठेवले आणि ते सगळेजण आता अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. 2016 अण्णांनी संपूर्ण पंथाला निमंत्रण देऊन श्रुक श्रेय शृंगार या पर्व काळाचे आयोजन करून आम्हा लोणखेड्यावासियांना आनंदाची दवदवणी प्राप्त करून दिली. त्यास संन्यास दीक्षा विधी, सहस्रदीप पर्व, 1.25 लाख पुष्पार्जन, अपूर्व भेट काळ असे अनेकविध सण साजरे झाले. असे हे आमचे अण्णा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या शुभ दिवशी अण्णांची दीक्षा झाली. 15/10/2009 धनत्रयोदशीच्या दिवशी अण्णांना महंत बाबा पातुरकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली. 3 ऑगस्ट 2021ला त्यांना सर्वात मोठी पातुरकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली. पण अण्णांना मी 27 वर्षापासून पाहते आहे. त्यांना मी जेव्हापासून पाहिले तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. एवढी महंती भेटल्यावर अण्णा एकदम साधी राणी आणि उच्च विचार त्यांचे. आम्हा सगळ्या लोणखेड्यावासियांना, आम्हा सगळ्या भगिनींना बापा भावाचे प्रेम देणारे माझे अण्णा, परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव व निरोगी आयुष्य देव ही प्रभूचरणी प्रार्थना करते. आणि मला अनेक अनुभव घडले, पण जास्त वेळ न घेता मी फक्त माझे 2 अनुभव तुमच्या समोर शेअर करणार आहे. पाचोरा येथे मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि दीक्षाविधीचा पण कार्यक्रम होता. अण्णा आम्हा सगळ्या भगिनींना सेवेकरिता जिथे आमंत्रण असेल तिथे आम्हाला घेऊन जातात व आम्ही सगळ्या भगिनी जातो. अण्णांच्या एका शब्दावर सगळ्या भगिनी तयार होतात. 4 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 9 दिवसाचा असो, आम्ही सगळ्या भगिनी अण्णांचा शब्द कधीच टाळत नाही. आम्ही तिथं व्यापारानिमित्त गेले. 75 उपाराचा व्यापार होता आमच्याकडे आणि आम्ही रात्रभर स्वयंपाक केला, 75 उपार केला. पण आपल्यासारखी मंडळी तिकडे नाही, थोडंसं फरक आहे. कारण तिथं मंडपात सगळ्यांनी जेवल्यानंतर पत्रवाळी, ग्लास, चहा प्यालेले ग्लास कुठं इकडे तिकडे सगळे फेकून दिले. सगळा पसारा झालेला होता. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी एक गोणी घेतली आणि तो कचरा वेचून त्या गोणीमध्ये टाकत होतो. आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही की तुम्ही का पसारा केला आणि तुम्ही इकडे घाण का केली. आमचे पाहून त्या ज्या बाया बसलेल्या होत्या, ज्यांनी पत्रवाळी टाकल्या, ज्यांनी ग्लास टाकले, लेडीज असो जेंट्स असो, त्यांना एवढं स्वतःच्या मनातला खराब वाटलं. ते सगळे उठून
ज्याच्या त्याचं सगळं पसारा आवरू लागले. अगदी 15 मिनिटात पूर्ण सभा मंडप आणि जेवणाचा मंडप एकदम अगदी स्वच्छ झाला. तर त्यानंतर काही दिवसानंतर कोपरगाव येथे कार्यक्रम होता. तेव्हा पण आम्हाला कोपरगावच्या बाबांनी स्पेशल गरब्यांसाठी आमंत्रण केलं होतं, गरबे खेळण्यासाठी. तुमचे गरबे फार चांगले असतात अण्णा, तुमच्या बायांना तिकडे गरबे खेळायला घेऊन या. आणि त्याचबरोबर आम्हाला पंचवतार उपाराचं व्यापार दिलेला होता आणि सगळे साधू संत आलेले होते, तर त्यांना जेवण वाढण्याचा व्यापार होता आमच्याकडे. मग आम्ही रात्रभर स्वयंपाक केला. सगळ्यांनी सारख्या साड्या नेसलेल्या, सगळ्यांनी डोक्याला रुमाल बांधलेले आणि आम्ही सगळेजण संत मंतांना जेवण वाढत होतो. त्याच 2-3 चांगले सुशिक्षित व्यक्ती तिथं बसलेले होते. त्यांनी आपसात काही कुजबूज केली. माझ्याकडे पाहिले, मी त्यांच्याकडे पाहिले, ते काहीच बोलले नाही. परत मी जेवणाचे बादली घेऊन गेली तिकडे. तिकडनं येताना त्याच्यातनं एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि मला विचारू लागला, अहो ताई, तुम्ही रोजंदारीने येतात का म्हणे इथं? कारण मी तुम्हाला पाचोऱ्याला पण पाहिले, तुम्ही कचरा वेचत होते आणि तुम्ही सगळा पसारा आवरत होते. म्हटलं हो. मी अण्णांकडे बोट दाखवले आणि सांगितलं, हे माझे मुकडदम आणि आम्ही त्यांचे मजूर. मी माझ्या चक्रधर स्वामींची मोलमजुरी करतो आम्ही. त्याचा जो मोबदला मिळतो आम्हाला कोणत्याही देशाच्या सोन्याच्या डॉलर युरो, कोणत्याही देशाच्या युरोजवळ त्याची आपण बरोबरी करू शकत नाही, एवढा मोबदला आम्हाला मिळतो. त्या माणसाला 1 मिनिट तर काहीच सुचेना की मी काय विचारलं या बाईला आणि यांनी काय उत्तर दिलं. तो क्षणभर माझ्याजवळ येऊन स्तब्ध उभा राहिला आणि खाली वाकून आम्हाला सगळ्यांना नमस्कार केला. ते कोणामुळे घडले? फक्त माझ्या अण्णामुळे. असे माझ्या अण्णांना परमेश्वर उदंड आणि निरोगी आयुष्य देवो, हे 2 शब्द माझे परमेश्वर स्वीकार करो व त्यांना सुख समृद्धीचे आयुष्य देवो. आणि असेच कार्यक्रम अण्णा जोपर्यंत आहे तोपर्यंत घडत राहो लोणखेड्या गावात आणि हजारो साधू संत माझ्या गावाला, हजारो साधू संतांचे पाय लागो, ही प्रभूचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपते. धन्यवाद. या ठिकाणी ताईंनी केलं. अनेक गंजलेल्या मनांना या परिसानी सोनं केलंय. आपल्या विधीतून, आपल्या ज्ञानातून आणि आपल्या प्रेमातून अनेक भक्तिजन, अनेक सद्भक्त या ठिकाणी आमच्या अण्णांनी घडवलेले आहे. ज्या परिसांना, ज्या गंजलेल्या मनांना, जे गंजलेले मन होते त्या मनांना आपल्या प्रेमरूपी परीस, ज्ञानरूपी परीस आणि विधिरूपी परीस लावून त्या मनांना अण्णांनी सोनं केलेलं आहे. असे अनंत भक्त या ठिकाणी या शहादा तालुक्यामध्ये घडवले. धन्यवाद ताई. अत्यंत सुंदर अशा स्वरूपामध्ये आपण अण्णांचं वर्णन या ठिकाणी केलं. यापुढील वक्त्यांना मी आमंत्रित करतो. आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय ज्या वक्त्यांना आमंत्रित करण्या अगोदर मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. आपण सर्वांना माहीतच आहे, शिनाई मंदिराचं बांधकाम सुरू आहे. त्याचप्रमाणे सर्वांना स्मरण घडावं, विजन घडावं आणि त्या परमेश्वराचं चिंतन घडावं, या पवित्र हेतूने वनदेवाची स्थापना अण्णांनी 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी केली की आलेला प्रत्येक भक्त त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये विलीन झाला पाहिजे, स्मरणामध्ये विलीन झाला पाहिजे. या धगधगीच्या जीवनामध्ये, विज्ञान युगामध्ये माणसाला माणसाकडे बघायला वेळ नाही आहे, तर परमेश्वराकडे कधी बघणार. पण तिथं आलेला प्रत्येक भक्त हा त्या परमेश्वर भक्तीमध्ये विलीन होऊन आपल्या स्वतःला धन्य समजतो. असं सुंदर असं त्या ठिकाणी त्या वनदेवाची निर्मिती अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे. पुढील वक्ते मी ज्यांना आमंत्रित करतो ते स्वतःहून, बघा मनाचा मोठेपणा कसा असतो, त्या प्रत्येक गोष्टीने आमच्यापेक्षा मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत. पण ते माझ्याजवळ येऊन मला म्हटले की मी आजपर्यंत कुठेच बोललेलो नाही, पण मला या ठिकाणी 5 मिनटं बोलायचं आहे. असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय ऋषिराज दादाजी खामनेकर. मी दादांना विनंती करेल की आपण शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करावेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं स्वागत करायचं आहे. आणि स्वनिष्ठ, कुठलाही त्यांच्याकडे स्वार्थ नसलेलं असं व्यक्तिमत्व पूजनीय श्री दादांच्या विचारांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये सुरुवात करायची आहे आणि दादांना विनंती आहे आपण आपल्या विचाराला सुरुवात करायची. चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा
कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा करुणा करा वरमते द्यावे विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्ता त्रे महाराज की जय चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय शिनाई प्रतिष्ठान द्वारकाधीश संस्था लोणखेडा या संस्थेद्वारे आयोजित केलेला अण्णांनी हा कार्यक्रम ठीक आहे मला ऐकू येते तसं बिना माईकने ऐकू येते मी माईकवर बोलत नसतो मी बिना माईकने बोलणार आहे तर त्या संस्थेद्वारा हे श्रीकृष्ण लीळा वचनामृत जो काही पंचपर्व कार्यक्रम आहे श्रुकसे शृंगार या ठिकाणी झालेला आहे होत आहे आणि यापुढे होणारही आहे कारण ही सुरुवात आहे तर असे यांचे आयोजक अण्णा आणि प्रवाचक दादाजी तसेच या धर्मसभेचे अध्यक्ष आमचे कुलाचार्य गुरुस्थानी असलेले कवीश्वर कुलाचार्य कणाशी येथील मोठे बाबा तसेच दादांनी सांगितलं 3 शाखेचे इथे आहेत तर त्या सर्वांना नमस्कार बंधू भगिनी आया जे काही असतील यांना दंडोत प्रणाम सर्वांना दंडोत करतो मी मोठा प्रवाचक नाही किंवा कधी मी बोललेलो नाही परंतु मला अण्णांनी थोडी गड घातली आणि म्हणून त्या निमित्ताने ते हजर झालं 2 दिवसापूर्वी याच भागात होतो गेलो पुन्हा आलो तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे तर या मोड गावी आहे रस्त्याने मी असं मोड लिहिलेलं पाहिलंय का खुणेवर तर मला 10 ते 12 अर्थ या मोड नावावरती मी बसता बसता केले ते मी स्वतंत्र येणार आहे तेव्हा सांगणार तुम्हाला हा नक्की येणार पण आज जे काही मी बोलणार आहे ते फक्त या वर्गासाठी कारण कार्यक्रम तो आहे तर गाव असं आहे अन्याय अण्णाच्या घरची सर्व अन्याय असं गाडीत बोलत होते मी ऐकत होते ताई बोलत होती मी काही गोष्ट ऐकत असतो म्हणून या ठिकाणी एक बोलकं चरित्र मला तुम्हाला सांगायचं आहे ते आपण त्याचा सत्कार करावा अवलंबन करावं अशी सर्वांना विनंती आहे की दादांनी सांगितलं श्रीकृष्ण काही 4 मंडळी आली ते असं म्हटले आम्ही श्रीकृष्णाची भक्ती करतो तेही श्रीकृष्णाची भक्ती करतात तुम्ही श्रीकृष्णाची भक्ती करतो आणखी आणि कोणी श्रीकृष्णाची भक्ती करतो तर त्यांनी सांगितलं त्याची फलश्रुती काय मिळणार आहे बरोबर आहे परंतु फार मोठी फलश्रुती मिळून गेलेली आहे याचं अनुकरण मात्र केलेलं नाही ते करावं अशी विनंती आहे ज्यावेळी आता बाकीचं जे काय अण्णांनी दादांनी सांगितलं असेल राजकर दादांनी ते सांगितलं असेल नसेल मी हजर नव्हतो मी तो सकाळीच हजर झालो त्याच्याविषयी मला जर सांगितलं असेल पुनरावृत्ती करायची नाही किंवा काय असेल ते करायची नाही मी निंदा करत नाही गुणांमोदन करत नाही मात्र वस्तुस्थितीवर नक्की बोलतो मग किती लोक असू द्या कोणती गोष्ट असू द्या मी वस्तुस्थितीवर बोलणार ही वस्तुस्थिती आहे बाबांची आणखी काय असेल जे काही आधी सांगणार आहे त्यांची या वस्तुस्थितीवर बोलतो तर वस्तुस्थिती अशी आहे कसं युद्ध झालं हे सर्वांना माहिती आहे कोणामुळे झालं हे सर्वांना माहिती आहे पण तिच्यातलं बोलकं
चरित्र म्हणण्याकरता एक प्रसंग आहे. जेव्हा श्रीकृष्ण महाराजांच्या समोर ही सर्व घटना घडली, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. मला कितीतरी लोकांनी ते विचारलेलं आहे. मी कसगावला एकदा बाजाराला गेलो, तिथे त्यांनी विचारलेलं आहे की श्रीकृष्ण महाराज पाठीशी असताना पांडवावर ही वेळ का, आणि तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त आहे, श्रीकृष्णाला समर्पित झालेले आहे, मग त्यांच्यावर ही वेळ का. तर ते आपण लक्षात घ्यायची, ती वेळ का आली. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचं ज्याने ऐकलं त्यांच्यावर ती वेळ येऊच शकत नाही. मग हे पांडव असताना यांनी ऐकलंच नाही. व्यसन, जुवाचं व्यसन, त्याच्यामुळे हा सर्व पराक्रम झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य युद्ध कसं झालं आणि प्रसंग कसे आले हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर द्रौपदीवर जास्त वेळ घेणार आणि मी 2च मिनिट वेळ घेणार आहे तुमचा जास्तीचा सांगितल्याप्रमाणे. तर मागचं पुढचं सांगत नाही, पण सुज्ञ समजणारे आहेत, समजून घेतील. तर जे द्रौपदीचा जो प्रसंग आहे, ज्यावेळी मनुष्य स्वतःला हरू शकतो, सर्वांना हरवू शकतो, सर्व काही इस्टेट घेणं देणं हरवू शकतो, पण स्त्रीला नाही हरवत. आणि तिथं तोच प्रसंग घडलेला आहे. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवायचा. स्त्रीला कोणीही हरवू शकत नाही, पण पांडवांनी स्त्रीला सुद्धा हरवलेलं होतं. आणि हे दुर्योधनांनी सांगितलं दुशासनाला, जा द्रौपदीला घेऊन ये. दुशासनाला काय ते माहिती नव्हतं. दुशासन गेला, द्रौपदी शृंगार करत होती आणि त्यांनी सांगितलं, ताई साहेब तुम्हाला सभेमध्ये बोलवलं. काय उत्तर दिलं द्रौपदीने, अरे मूर्खा, मी हस्तिनापूर नगरीची राणी आणि मला सभेमध्ये बोलवतो. तो परत गेला. सांगितलं दुर्योधनाले. दुर्योधन म्हटलं, अरे ते आतापर्यंत पांडवांची पत्नी होती, आता आपली झालेली आहे, तुला जर सांगता येईल तसं घेऊन ये. दुशासन गेला, विनंती केली, ऐकलं नाही. केस धरले, केस. स्त्रीचे केस कोण धरतो? ज्याच्या ठिकाणी धर्म नाही तो धरतो. केस धरून द्रौपदीला हजर केलं. तेव्हा द्रौपदीला स्वाभिमान नाही म्हणता येणार, तिथे अभिमान म्हणता येईल. तर तिला अभिमान होता आंधळ्याचा. तो सर्वात मोठा होता. कोण? धृतराष्ट्र. तिने आपल्या सासऱ्याला सांगितलं, सासरा होता सर्वात मोठा होता, काही घटना घडली तर मोठ्या माणसाजवळ मनुष्य उक्त करतो. तर ती द्रौपदी विनंती करायला लागली. त्याने काही करू शकला नाही. तो म्हटलं, अरे हा माझा सासरा, हा सासरा नाही, याचा त्याग. कुलगुरु द्रोणाचार्याकडे गेली. द्रोणाचार्याला सांगितलं, ते सुद्धा काही करू शकले नाही. का करू शकले नाही हे फार मोठा इतिहास आहे. ते त्यांचं अन्न खाल्ल्यानेच ते भ्रष्ट झालेले होते. कृपाचार्याकडे गेली, ते सुद्धा काही करू शकले नाही. शेवटी पतीचा तिला स्वाभिमान होता, अभिमान होता. पतीकडे गेली, पती सुद्धा काही करू शकले नाही. धर्मराजांचं सर्व मानलेलंच होतं व्यसनापायी. अर्जुनाकडे गेले, अर्जुन धर्मराजाच्या बंधनात होते. भीमाकडे गेले, भीमाने उचललं गदा, परंतु धर्मराजाने केलेली आज्ञा बंधनी होती, पाडली. नकुल सहदेव कुठेच लागत नाही. मग तिला समजलं, माझे पती नाही, हा माझा सासरा नाही, कुलगुरु द्रोणाचार्य नाही, कृपाचार्य नाही, आता माझा एकच उरलेला आहे श्रीकृष्ण महाराज. आणि श्रीकृष्ण महाराजांचं नाव घेता बरोबर श्रीकृष्ण महाराज तिकडे जेवण करत होते, आरोग्याना करत होते, ते सोडून तिथे आले. आणि द्रौपदी पहा जीव कसा असतो, शेवटी आक्षेप घेतला श्रीकृष्ण महाराजांवरती. बघ तुझी बहीण काय परिस्थिती आहे, तुला दिसत नाही, समजत नाही. पहा जीव कसा असतो. श्रीकृष्ण महाराजांवर आक्षेप घेतला. आपण कार्य करतो, पहा देवाने माझं किती वाईट केलं, देव सहाय्य करतो, वाईट करत नसतो. परंतु जीव हा अधमतीने ग्रासलेला आहे, म्हणून परमेश्वरावर आक्षेप घेतो. आणि परमेश्वरावर आक्षेप घेतल्यावर सुद्धा श्रीकृष्ण महाराज म्हटले, मी कोणाचाही अंत पाहत नाही. तू तर माझी बहीण आहे, पण दुसऱ्याचा सुद्धा पाहत नाही. म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगितलं, मी तर जेवण करत होतो,
तू माझं नाव घेतलं तेव्हा मी आलो. मग ही माझी परिस्थिती, तुझी परिस्थिती तू तुझ्या हाताने केली. जेव्हा तो शासन तुला घ्यायला आला होता तेव्हा तू काय उत्तर दिलं? मी हस्तिनापूर नगरीची राणी, मला तू सभेमध्ये घ्यायला आला. नंतर तुला आंधळ्याचा अभिमान, पहिले तर तुझ्या राज्यवैभवाचा अभिमान, नंतर आंधळ्याचा अभिमान. माझं बोलणं आणि चालणं दोन गोष्टी दोष्टर आहे. तिसरी गोष्ट तो माझी धरून देईल त्याला मी बक्षीस देणार आहे, मी आव्हान केलेलं आहे. तर म्हणजे तुम्ही असं समजून मी आंधळ का, कारण माझ्या दोनच गोष्टी दोष्टर आहे. मी चालायला बसलो ना 75 किलोमीटर चालतो आणि बोलायला बसलो ना मरेल माणूस उभा तो बसणार असं बोलतो. हो, माझ्या दोन गोष्टी दोष्टर नाही. तो मरेल माणूस बसला, माझं नाव बदलवलं. तर सांगायचं तात्पर्य असं, तर श्रीकृष्ण महाराज त्यांना सांगू लागले की जेव्हा तू शासन तुला घ्यायला आला तेव्हा जर तू माझं नाव घेतलं असतं तर तुझ्यावर ही परिस्थिती आली नसती. तुला तर या लोकांचा अभिमान होता, पतीचा होता. काय केलं तुझ्या पतीने, काय केलं धृतराष्ट्राने, कृपाचार्याने तुझं काय केलं? तू ज्यावेळी माझं नाव घेतलं त्यावेळी मी इथे हजर झालो. तर श्रीकृष्ण महाराजांनी द्रौपदीची लाज राखलेली नाही, पूर्ण नारी जातीची लाज राखलेली आहे, लक्षात ठेवा. आणि जे नारी जात आज श्रीकृष्ण महाराजांना विसरलेले आहे तिच्यासारखी अभागी दुसरी कोणी नाही. म्हणून लक्षात ठेवा, श्रीकृष्ण महाराज जे आहे हे आपले पती आहे, वडील आहे, परमेश्वर आहे, भाऊ आहे, बंधू आहे. श्रीकृष्ण महाराज सर्व काही आहे, सर्वस्वी आहे. आलं का लक्षात? म्हणून श्रीकृष्ण महाराजांना तुम्ही कदाही विसरू नका. सांगायचं तात्पर्य हेच. तर श्रीकृष्ण महाराज सांगतात की जी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. मीरा होती, मीराचं लग्न जोधपूर राजाची ती मुलगी होती. तिच्या वडिलांनी, आता राजा असतो त्या राजाने लग्न लावून दिलं होतं. कसं होतं आता हे सर्व माहितीच आहे. पण तो शेवटी गेला, संपला. जेव्हा मीरा सांगते माझा जो बाप होता त्याने माझं लग्न अशा माणसाशी लावलं की तो मृत्यू पावला, मेला, नरकाला गेला. पण मी आता असा पती शोधणार आहे की तो याच्या वेगळा आहे आणि मला ही या बंधनातून वेगळं करेल. मी असा पती शोधेल. तर तिने तसाच पती शोधला आणि त्यांच्या नावावर राहिली. जर तुम्हाला या स्त्री दोषापासून मुक्त व्हायचं असेल, स्त्री ही बंधनात आहे. एखाद्या हलकटाची पत्नी बनून त्याच्या भाकरी थापून त्याचं काय असेल नसेल ते सर्वच करावं लागते तिला. आणि दिवसभर त्याचा संताप तो पुन्हा काढण्यासाठी एकच वस्तू आहे स्त्री. या स्त्रीवरच तो काढतो. अशी बंधनात असलेली स्त्री, तिने जर कधी श्रीकृष्ण महाराजांनी ह्या मृत्यूपतीला सोडून श्रीकृष्ण महाराजांना जर पती केलं तर याच्यापासून मीरा सारखं नक्की तुम्ही मुक्त होणार. आणि त्याची दासी बनून, हलकटाची दासी बनून भाकरी थापून त्याचं अकर्म करण्याकरता आपण परमेश्वराची भक्ती करून जर परमेश्वराच्या प्राप्तीला गेले, हे काय वावग आहे? हे वावग नाही. म्हणून नारी जातीने हे लक्षात घ्या की नुसत्या द्रौपदीची लाग श्रीकृष्ण महाराजांनी राखलेली नाही. ते राहेरकर दादांनी जसं तसं गोकुळ तुम्हाला इथे उभं केलेलं आहे. या गावचे खरंच भाग्यवान आहे. आणि आमचे अण्णा त्यांनी खूप आग्रह मला केला. तर ज्यावेळी अण्णा मला काही घे म्हणतात त्यावेळी मला मरचे बाबाजी, कैवल्यवासी बाबाजी मेहकरकर बाबांची नक्की आठवण होती. ज्या वेळी मी अण्णाच्या समोर येईल त्यावेळी मला ती बाबांची आठवण होती. कारण त्या बाबांचं ते समुद्रस्थानी, त्यांचा यांच्याशी गार घालणे हे योग्य नाही. पण तरीही गुण, मला लगेच पक्ष आठवला. पण इथे पक्ष मी बोलू शकत नाही, आमचे गुरुजन आहेत. गुण ते लाभाले की जर आमचे पक्षकार सांगतात की अण्णांचा गुण आहे त्या बाईने वर्णन केलेलाच आहे. ते मला अरे घे बाबाही तसेच हात करत होते. मरचे बाबा, जुने बाबा, अरे माझं काहीतरी घे. ते समुद्रस्थानी आहे, त्यांचं पाहिलं मी, मला 2-4 अनुभव आलेले त्यांचे. आलं का लक्षात? तर असं अण्णांचा हा गुण आहे.
गुण हा मनुष्याला प्राप्तीला नेऊ शकतो, प्रेमाला नेऊ शकतो असे अण्णा आहे. त्यांचं गुणांमोजन नाही, निंदा नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थितीवर हा कार्यक्रम कसा आहे काय आहे ते मला काही मागचं पुढचं काही माहिती नाही, परंतु गाव अन्य आहे एवढंच मला समजलं. एक ताई बोलत होती तिकडनं, काय करा अण्णा एवढे त्या गावच्या असून त्या गावात कोणी उपदेशी नाही, कोणी नाही, म्हणून ही जी महिला मंडळी आहे हे श्रीकृष्ण महाराजांना मुकलेली आहे. तर तुम्ही आज या क्षणापासून श्रीकृष्ण महाराजांचं चिंतन सोडू नका आणि त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त व्हा, असंच मला इथे यांना निरूपण करायचं आहे. मला दुसऱ्याला कोणालाही सांगायचं नाही, आमचे गुरुजन आहे. शुभेच्छापर 5 मिनिटं बोलण्यासाठी आता वेळ होत चाललेली आहे. 12ची वेळ होत चाललेली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा आरोग्याचा टाईम होत चाललेला आहे. शुभेच्छापर मी 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जी प्रज्वलन झालं असे दामोदर अण्णा, पाथरे निवासी दामोदर अण्णांना मी विनंती करेल की आपण शुभेच्छापर 5 मिनिटं 2 शब्द या ठिकाणी बोलायचे आहेत. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्र स्वामींच्या, भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या आणि श्री सिनाई प्रतिष्ठान या सिनाबाईंच्या कृपाप्रसादाने व द्वारकाधीश संस्थान लोणखेडा आयोजित या मोड गावामध्ये गेल्या 2 दिवसापासून 17 तारखेपासून तर आज 19 तारीख म्हणजे आज 3रा दिवस सुख श्रेय शृंगार होत असलेला मंगळ पर्वकाळ आणि श्रीकृष्ण लीला अमृत धर्मवार्ता या सर्व कार्यक्रमाचं आयोजन या मोड गावातील असलेले सर्व वासनिक बंधू भगिनी ज्यांच्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अर्थात हा संतभूषण सन्मान सोहळा, या सोहळ्याच्या आज शेवटच्या मंगल पर्व काळाच्या धर्मसभेसाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्रद्धेय पातुरकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय मराठे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय गुंफेकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय ज्ञात बाबाजी, हो तेला हा संतभूषण सन्मान सोहळा आतापर्यंत लोणखेडा येथील ज्या श्रीमती सद्भक्त भगिनींनी आदरणीय पूजनीय आमचे नावकरी अर्थात महंत पातुरकर बाबा अर्थात अण्णा यांचा या ठिकाणी जो अल्प परिचय दिलेला आहे, अर्थात कशा पद्धतीने अण्णांनी या मोड गावातून जन्म घेऊन ज्याप्रमाणे भगवान श्री गोपाल कृष्णाने अवतार धारण केला एका ठिकाणी आणि आपला उद्धार कार्य
ज्या पद्धतीनं गोकुळामध्ये केलेलं आहे तशा पद्धतीनं जरी मोड गावामध्ये अण्णांचा जन्म झाला, परंतु आपली धर्मभूमी कर्मभूमी जी आहे ती लोणखेडा या ठिकाणी प्रस्थापित करून आपणा सर्वांच्या धर्मकार्याला, विधी अनुष्ठानाला, सर्व विधीला अण्णांचा हा जो अत्यंत आपणा सर्वांच्या पर्यंत जो विचारांचा आणि आचारांचा पगडा जो आपणापर्यंत घालून दिलेला आहे, हा एक या परिसरातील असलेल्या सर्व वासनिक बंधू भगिनींना एक धर्मकार्याचं जे ज्ञान आहे ते या अण्णांच्या विचारांनी आणि आचारांनी आपणा सर्वांना घालून दिलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी हा सर्व धर्म सोहळा आणि मंगल जो पर्वकाळ होत आहे, हा सर्व पर्वकाळाला केवळ अण्णांच्या आणि मोडगावाच्या या सर्वांचं भाग्य आज या ठिकाणी साधू संतांच्या उपस्थितीमुळे लाभलेलं आहे. म्हणून अण्णांचा आणि आमचा जो काही संवत्सर आश्रमाशी असलेला जो काही हे जे नातं आहे, हे या परिसरातील असलेलं, अर्थात या परिसरातील जे काही आमचे गुरुबंधू आहे, या गुरुबंधूपैकी असलेले एक अण्णा आहे. अण्णांची आणि आमची जास्त जेव्हा संवत्सर शाळेमध्ये या परिसरातील पहिले आले असतील तर आमचे पूजनीय आदरणीय सुनील दादा भोजने, त्यानंतर आदरणीय या परिसरातील असलेले आपणा सर्वांना माहीत आहे, परिचित आहे, ऋषिराज दादा भोजने, त्यानंतर या परिसरातील मग पातुरकर बाबांचे शिष्य असतील योगीराज दादा, अर्थात बरेचशी काही जी मंडळी आहे, या मंडळींचा आमच्या संवत्सर शाखेशी अर्थात गुरुवर्य आचार्य प्रवर कैवल्यवासी बाबांच्या ठिकाणी आचार्य प्रवर श्री गुरुवर्य मामाजींच्याकडून ज्यांनी ब्रह्मविद्येचे धडे ज्यांनी प्राप्त केलेले आहे, असे या परिसरातील असलेले एक एक हिरा, त्या हिऱ्यापैकी असलेले एक हिरा म्हणजे अण्णा आहे. ते या अण्णांचं जे काही कार्य आहे आतापर्यंत हे आपणा डोळ्यासमोर चालत आलेलं आहे, बघत आलेलो आहोत आणि त्यांच्या विचारावर, त्यांच्या आचारावर आपण सर्वांनी चालावं, हीच माझी आपणा सर्वांना एक सांगणं आहे आणि त्या विचारावर आपण सर्वांनी चालावं, ही सदिच्छा मी या ठिकाणी आमच्या संवत्सर महानुभाव आश्रम आणि श्री ब्रह्मविद्या महानुभाव आश्रम वांबोरी या आणि चक्रधर ज्ञान मंदिर पाथरे या आश्रमांच्या सर्व आश्रमांच्या गुरुभावंडांच्याकडून मी आज या ठिकाणी अण्णांना एक शुभेच्छा देतो आणि आमच्या गुरुबंधूपैकी असलेलं आमचं हे जे नातं आहे ते नातं अधिक वाढत राहो, ही सदिच्छा व्यक्त करून माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद आदरणीय श्रद्धेय श्री अण्णा. आपण केलेल्या अण्णांच्या व्यक्तित्वाला समर्पित असणारे हे शब्द. पूज्यश्री अण्णा आपल्या व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, आपल्या व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हा तर आमुचाच बहुमान आहे, आपला सत्कार करणे हा तर आमुचाच बहुमान आहे. बंधूंनो, मोड या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अमरकोशामध्ये प्राप्त झालेल्या अर्थामध्ये सर्वप्रथम मोड या शब्दाचा अर्थ अंकुर असा होतो. दुसरा एक अर्थ होतो हिंदीमध्ये मोड म्हणजे वळण, आणि ह्या दोन्ही अर्थ आपल्याला अभिप्रेत असणारे पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी पुढील वक्त्याचा नामाचा उल्लेख या ठिकाणी करतो. आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आमणाय आचार्य भोकर निवासी श्री बाबांना विनंती आहे, आपण आपले शुभेच्छापर विचार या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. बाबांच्या विचाराचं आपण टाळ्याच्या
गजराने स्वागत करायचं आहे. आदरणीय श्रद्धेय आमणाय आचार्य श्री भोकर निवासी बाबांचं चानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आज हा जो संतभूषण सन्मान सोहळा हा कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी ही आयोजित केलेली धर्मसभा, या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कनाशी येथील प्रातस्मरणीय बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य महंत चाळीसगाव येथील बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत आर्णीकर बाबाजी म्हटलेलं आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. गोपाळकृष्णाने अधिष्ठान असं कशाला म्हटलेलं आहे? अधिष्ठान म्हणजे हे आपलं देह, आपलं शरीर, याला अधिष्ठान असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं कर्ता म्हणजे जो जीवात्मा आहे त्याला कर्ता असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं कर्ण म्हणजे आपले हात, पाय, कान, नाक, डोळे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, त्याला कर्ण असं म्हटलेलं आहे. आणि चौथी बुद्धी आणि पाचवं दैवम चैवात्र पंचमम म्हणजे आपलं जे संचित आहे ते. तर अण्णांचं खरोखर संचितच विशेष महत्त्वाचा आहे. का ज्यांना लहानपणीच देऊन टाकलं, लहानपणी लोणखेड्याला महंत बाबांकडे त्यांना स्वाधीन केलं. केवढं मोठं संचित. माणसांना कितीतरी जणांना म्हणावं लागतं या बाबांनो, किती जणांना तरी कोणी तयार होत नाही लवकर. पण त्यांचं संचित असं का लहानपणी ऑटोमॅटिकच त्यांना दिलं गेलं. आणि आज लहानपणी असलं म्हणजे कर्मराहटीचं काहीच मनुष्याला जाणवत नाही, कोणतीही गोष्ट जाणवत नाही. असं पूर्ण त्यांचं आयुष्य आता अशा पद्धतीनं जाणार आहे. आणि त्यांनी खरोखर जे आता मी पाहतो बऱ्याचशा वेळेस का बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे महंत बाबाकडून त्यांनी तिथं शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर पुढं महंती बी बाबा सरल्यानंतर महंती बी झाली त्यांना. त्यानंतर आता पुन्हा पातुरकर बाबांनी त्यांना महंती दिली. पातुरकरी ही महंती जुने बाबांनी दिली. परंतु त्यांनी आपलं जे कार्य आहे हे त्यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. का मी पाहतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये मगाशी सांगितलं, कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाबा कोणी म्हणलं बा आम्हाला सहकार्य करा, तर बाबा अनेक मंडळी घेऊन तिथं जातात आणि सगळ्यांना सहकार्य करतात. हे त्यांचं परोपकार रूपी कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे परोपकाराय वहंती नद्या. परोपकारासाठी नद्या वाहतात. परोपकाराय दुहंती गावं. परोपकारासाठी गाय दूध देते. परोपकाराय फलंती वृक्षा. वृक्ष फळं देतात, हे परोपकारासाठी देतात. परोपकाराय बुधा येतंते. सज्जन लोक हे परोपकारासाठी प्रयत्न करत असतात. असे हे अण्णा खरोखर सज्जन असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांना त्यांची अशीच आयुष्यात प्रगती हो ही प्रभूचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद बाबाजी. अत्यंत सुंदर अशा स्वरूपामध्ये, मोजक्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी अण्णांच्या गुणवर्णनाचं या ठिकाणी वर्णन केलं. यापुढे मी आमंत्रित करतो आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर ज्यांच्या शुभ हस्ते अर्चनवेळी या ठिकाणी संपन्न झाला असे टाकळी निवासी मोठे बाबाजी बाबांना मी आमंत्रित करेल की आपण 5 मिनिटं या ठिकाणी स्वागतपर 2 शब्द बोलावे. सर्वांनी सागर नागर सुंदर जे नम सर्व भावे नमते नम नम सर्व भावे नमते नम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजचा सन्मान सोहळा आणि त्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं हे धर्मसभा आयोजित केलेले आहेत. त्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय कार समारंभ आहेत. सोहळा सन्मान सोहळा आहेत. सन्मान कोणाचा आहे? कोणाचा सन्मान करताय तुम्ही?
पाचरकर बाबाचा सन्मान करताय का? पाचरकर बाबाचा सन्मान करता सोहळा करताय का? सत्कार सोहळा करताय का? उत्तर द्या. गुणा गुणेषु पूज्यन्ते पितृवंश निरर्थक वासुदेवम नमस्यन्ते न तो वसुदेव. गुणा गुणेषु पूज्यन्ते, गुणीच्या ठिकाणी असलेले जे गुण, त्या गुणाचं पूजन केलं जातं, त्या गुणाचा सत्कार केला जातं. त्या गुणीचे नाहीत, त्या मनुष्याचा सत्कार केला जात नाही, तर त्याच्या ठिकाणी असलेले जे गुण आहे त्या गुणाचा सत्कार केला जातं. कारण वासुदेवम नमस्यन्ते, श्रीकृष्णाला नमस्कार करतात, पर ज्याच्या उदरे श्रीकृष्ण जन्मला त्या वसुदेवाला कोणी मानतो का? त्याला नमस्कार करतात का? आणि म्हणून ज्याच्या ठिकाणी गुण आहे त्या गुणाचा सन्मान केला जातं, त्या गुणाचा आदर सत्कार केला जातो. त्याप्रमाणे ह्या मोड गावामध्ये अण्णाने जन्म घेऊन परमार्गामध्ये आगमन केलं आणि परमार्गामध्ये आगमन करून ज्ञानाचं आवर्धन केलं, ज्ञानाचं आवर्धन केलं, ज्ञान संग्रहित केलं आणि काय केलं की ज्ञानाप्रमाणे, त्या परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे या मोड गावामध्ये जन्म असून संबंधियाचा संबंध मोडून परमेश्वराचे त्यांनी नातं जोडलेलं आहे. असं ते अण्णा वास्तविक त्यांचा सत्कार करणं हे त्यांच्या ठिकाणी असलेले गुण, त्या गुणाचा सत्कार आहे, त्या गुणाचा सन्मान आहे. कारण त्यांनी आजपर्यंत अनेक असं सत्कार्य केलेलं आहेत, अनेक असं अनेक जीवांना धर्माला लावलेलं आहेत, अनेक जीवांना धर्माचा उपयोग व्हावा, ज्ञानाचं श्रवण व्हावं, याच्यासाठी अनेक वेळाला त्यांनी काय धर्मवार्ता आयोजन केलेली आहे. आणि त्या धर्मवार्तातून अनेकांना धर्म काय आहेत, धर्म कसा आहे हे कळलेलं आहे. असं सत्कार्य करणारे सद्गुणी असलेले परमपूजनीय आदरणीय श्री अण्णा यांचं त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचा जन्म ह्याच अशा धर्मामध्ये शेवटपर्यंत व्यतीत होत असेच परमेश्वर चरणी आपलं कामना करून मी आपला शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद श्री बाबा. सांगत असताना दोन अर्थ आपण ऐकले, अंकुर एक अर्थ मोड आणि दुसरा अर्थ वळण. अजून एक तिसरा अर्थ आहे मोड या शब्दाचा. आपण ग्रस्त महिला आहेत, एखादी जुनी वस्तू असेल ती वस्तू आपण मोडायला जातो, भंगार झालेली मोड देतो. अजून त्याच्या पुढेही जाऊन एक अर्थ आहे संयुक्तिक अर्थ. मोड म्हणजे एखादा दागिना असतो त्यालाही मोड म्हणतात. या मोडगावीचा अंकुर, या मोडगावाचा अंकुर ज्याने दिशा दिली आपल्या जीवनाला परमार्गाची, आणि पुन्हा 56 वर्षानंतर आपल्या जीवनामध्ये असणारी ती मोड मोडण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आपण या गावाचं सौभाग्य आहे. आपण पुढले वक्तव्य या ठिकाणी विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आंबेवडगाव निवासी श्री बाबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभेच्छापर विचारांना सुरुवात करायची आहे. बाबांच्या विचाराचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. वज्र पंजरो आरताचा उदारो, तो नमीन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो, तो नमीन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो. सर्वज्ञ श्री चक्रधर. मध्यान्ह काळ आहे आणि दत्तात्रय महाराज भोजनाला येतात. मग तुम्ही आवाज दिले तर निश्चित येतील की नाही. श्री दत्तात्रय. बरोबर 12 वाजलेले आहेत. आपण सर्व या गावचे सुपुत्र आहे की नाही. ते म्हणतात पुत्र असावा धोंडा, आणि पुढे काय आहे
म्हण आहे तुमच्या आयराणी भाषेत, गुजराती भाषेत, त्याचा तिन्ही लोकात झेंडा, गुंडा आणि झेंडा यांच्या तिन्ही लोकांच्या पलीकडे झेंडा आहे. आलं लक्षात? कारण आपल्याला भगवंतांनी सांगितलं की माझं लोक कोणचं आहे, यद गत्वान निवर्तनते तद्धाम परमम मम. मग हे धाम परम धाम जे आहे हे तिन्ही लोकांच्या पलीकडे आहे. तिन्ही लोक जे आहेत ते पतनशील आहेत. आणि म्हणून या गावाचे जे सुपुत्र आहेत, परमपूजनीय परम आदरणीय आचार्य प्रवर श्री, त्यांचं नाव बरेच लोक अण्णांना म्हणतात, परंतु त्यांचं नाव आहे अशोक दादा, ज्यांच्याकडे शोक नावाची वस्तू माहीत नाही, नेहमी हसतमुख, हसमुख भाई. कारण परमेश्वर मार्गामध्ये दुःख नावाची वस्तू नाही बरं का. म्हणून आणि त्यांच्या ह्या सत्कार समारंभासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्ताने आजही गेल्या 2 दिवसापासून आपण आचार्य प्रवर श्री सुरेश बापू रायरकर यांचं भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावरती प्रवचन आपण ऐकत आहात. कारण आपल्यामध्ये खूप अज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये खेळोपाडी जास्ती अज्ञान आहे. आम्ही संन्यास घेतला, आमचे नातेवाईक म्हणे त्यांचा त्यासनं दिवा मलाही गया, त्यासनं खुटमुडी गया. आता कशानं माल येतो आणि कशानं उजडतो तुम्हाला या 3 दिवसाच्या कार्यक्रमात बापूंनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये अज्ञान आहे. कुठला वेल वाढला पाहिजे आणि कुठला खुंटला पाहिजे. आपण संसारिक आहात आणि म्हणून या सर्व विचार करून या बाबांचं आपण उतराई झालो पाहिजे. म्हणून या ठिकाणी ह्या मंडळाने हा सुख संग श्रेय शृंगार धर्मवार्ता आणि बाबांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय परम आदरणीय कवेश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री कनाशीतील बाबाजी, तसेच या सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले भोकर निवासी आमनाय आचार्य आचार्य प्रवर श्री गुंभीकर बाबाजी, तसेच माझ्या गुरुस्थानी असलेले आचार्य प्रवर ज्यांचा मार्ग नेहमी फिरस्तीक्रमाने राहून लोकांच्या जे तळागाळातले लोक आहेत त्या लोकांपर्यंत धर्म कसा पोहोचेल, त्यांची भावना कशी दृढ होईल, त्यांचं ज्ञान कशी वृद्धी होईल हे सतत करत असतात. ते आमचे आचार्य प्रवर श्री टाकडीचे बाबा, परमपूजनीय परम आदरणीय दसकेबर्डी निवासी माझे ज्येष्ठ गुरुबंधू आचार्य प्रवर श्री आर्णेकर बाबाजी, आमचे शुभचिंतक आचार्य प्रवर श्री गुडे येथील बाबाजी, आमचे परमस्नेही आचार्य प्रवर श्री दामोअण्णाजी आणि सर्व माझे या ठिकाणी उपस्थित असलेले मित्रवर्ग, आपण सर्व तपस्विनी बंधूंनी भगिनींनो, 12 तर वाजलेले आहेत, पण आम्ही बी नाश्ता केला आहे, तुम्ही बी केला आहे, केला आहे की नाही? मग थोडा वेळ जास्ती अन्ना करता होऊ द्या आज, कारण हा वेळ पुन्हा येत नाही. कारण तुमच्या गावाचं नाव कुठपर्यंत पोचलंय माहिती आहे का तुम्हाला? स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. लक्षात ठेवा. कारण सर्व देशामध्ये जात असतं, राजाला फक्त आपलंच राज्य म्हणत असतं, परंतु विद्वानांना सगळ्या देशात विदेशात जगात म्हणत असतात आणि म्हणून त्यांचं नाव जगात पोचलेलं आहे. हे लक्षात घ्या. हे तुमच्या गावचे गुरु आहेत. मग आता गुरु आहेत, काही सांगितलं नाही, काही नाही. गुरुने एक शब्द जरी सांगितला तरी माणसाचं भलं होत असतं, जास्ती बोलणार नाही. परंतु गुरु आपलं काय करत असतो एका ठिकाणी, म्हणजे गुरु काय करतात? गुरु मिले बंधन छुटे. लक्षात ठेवा. अन्य भिक्षू आपला ग्रस्त मंदिरासाठी आहे, गुरु मिले बंधन छुटे. मग त्या गुरुच्या समोरून एकाने 2-3 पोपट आणले होते धरून, ते चालले होते. गुरुने म्हटले गुरु मिले बंधन छुटे. त्या पोपटाने लगेच म्हटले गुरु मिले बंधन छुटे. पुढे गेला, गुरु मिले बंधन छुटे. एका माणसाने त्याला घेतलं, अरे हा चांगला आहे, चांगला बोलतोय. त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवलं. कोणाला? पोपटाला.
मग या गुरुचा शिष्य त्या गलेन जातो, गुरु मिले बंधन छूटे, मिलो गुरु को भक्ति करो गुरु की। तो म्हणते तू झूठ बोलता है, बोले गुरु मिले तो बंधन मिले। नहीं ना, ऐसा होएगा ही नहीं, बोले ऐसा कैसा हो सकता है। मग याचं ह्या पोपट्याचं बोलणं एका राजावाळाच्या माणसाने ऐकलं, म्हटलं की हा तो आपल्या राजासाठी योग्य आहे। या लोखंडातल्या पिंजऱ्यातला पोपट काढला आणि सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये याला बंद केला। अधिक दुःख झालं पोपट्याला, काय माझ्या नशिबी पडलं काय। म्हणतो की गुरु मुले बंधन छूटे, तो म्हणतो झूठ आहे। मग गुरु म्हणतो शिष्याला कि तू कहाँ गया था, बोले घूमने गया था। बोले तुम्हारा एक चेला मिला, वो बोला कि झूठ है, ऐसा कैसा झूठ है। मग ते सांगतो की ज्यावेळेस मी गुरुचे शब्द ऐकले त्यावेळेस मी त्या पारध्यापाशी होतो, पारध्यातून दुसऱ्याच्या घरी आलो। आता ते शब्द ऐकून मला या सोन्याच्या पिंजरात राजाच्या दरबारात आणलेला आहे, खाया प्यायला काही कमी नाही आहे, परंतु मात्र बंधनात आहे। आणि गुरु म्हणतात की गुरु मिले बंधन छुटे, कसं छुटणार आहे। त्या ठिकाणी गुरु आलेत, तो म्हणतो गुरुजी मला काही सांगू नका, तुमचं ऐकलं आणि मी या सोन्याच्या पिंजऱ्यात बंद झालो। गुरुजी म्हटलं थोडा आता पुन्हा ऐकून घे। म्हटले काय, जेव्हा राजा आला तुझ्याकडे काही तुला खाऊ घालण्यासाठी की तू आपलं मृत्यू झाल्याचं नाटक करायचं, याने ठरवलं। मग तो नाटक केलं का तो तुझा पिंजरा उघडणार आणि तो आपलं उडायचं। राजा आला, राजाने याला डाळिंबाचे दाणे खाऊ घालायला सुरुवात केली, यानं आपली एक खालन मान टाकली की पडला खाली। राजा म्हणतो सेवकाला, अरे अरे पिंजरा उघड, पोपट मेला। उघडल्याबरोबर यांनी मारली भरारी आपली बोरू कशी, आणि राजाला म्हणतो राजन गुरु मिले बंधन छूटे। आलं का लक्षात, गुरु मिले बंधन छूटे, मी चाललो म्हटलं तुझा पिंजरा सांभाळतो। आणि म्हणून तुमच्या ह्या मोड गावामधून यांनी जीवनासाठी हा मोड घेतलेला आहे की जे परमेश्वरापर्यंत यांचा हा भरारी जी आहे ते घेऊन जाणार आहेत। म्हणून अण्णा तुमच्यासाठी सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील, तुमच्या सर्वांच्या धर्माला ते निमित्त ठरतील अशी त्यांना शुभेच्छा देतो। आणि माझे या ठिकाणी हे लांबलेले 2 शब्द संपवतो। दंडवत प्रणाम। धन्यवाद।